सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे आणि त्यामध्ये आता बंदुकीचा धाक दाखवून महिपत आणि साक्षीने प्रियाला अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आणायला सांगताच आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये येऊन आता भर दिवसा अर्जुनच्या डोळ्यात धूळ फेकून अर्जुनच्या ड्रॉवरची चावी काढून घेत आता हुशार प्रियाने मध्यरात्री पुन्हा अर्जुनच्या ऑफिसमध्ये येऊन आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल काढून घेत कसा पळ काढला आणि त्यानंतर मात्र हुशार अर्जुनच्या मनात आता प्रियाविषयी संशय येऊन सायली आणि अर्जुन ऑफिसमध्ये येताच कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल गायब झाल्याचे अर्जुन सायली समोर येते आणि त्याच वेळेस ही फाईल दुसरी तिसरी कोणी नसून प्रियानेच नेलेली असावी अशी खात्री आता अर्जुन सायलीला होताच. आता एकच रविराजांना फोन करून आता प्रियाने अर्जुनच्या ऑफिसमध्ये येऊन महत्त्वाची फाईल कशी चोरून नेली हे सत्य रविराजांना सांगताच आता भर रात्री प्रियाच्या कपाटातून ती फाईल काढून घेत रविराज आता दुसऱ्या दिवशी चैतन्याच्या हातात कशी देतात आणि आता चैतन्य ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल घेऊन अर्जुनला कशी देतो आणि आता प्रियाचे भांडे फुटत आता साक्षी आणि महिपतला सत्य समजताच महिपत आता बंदूक आता प्रियाच्या तोंडाला लावून प्रियाला बंदुकीचा धाक दाखवून प्रियाच्या कशा नरडीचा घोट घेतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता मोठ्या शिताफीचा डाव खेळून साक्षीने आता महिपतला पवार वकिलांकडून खोटे पुरावे दाखवून आता जामिनावर सोडवलेले असते. महिपत आता जेलमधून जामिनावरती बाहेर आलेला असतो आणि त्यामुळे आता प्रिया नागराज आणि साक्षीला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा आता महिपत म्हणतो की आता त्या अर्जुन आणि चैतन्याला सळो की पळो करून सोडायचं, पण त्याच वेळेस आता चैतन्याने मोठा हुशारीचाच डाव खेळून सगळे आरोप आपल्या अंगावर घेत अर्जुनला निर्दोष सिद्ध केलेलं असतं. चैतन्याची जरी 6 महिन्याची वकिली गेली असली तरी आत्तापर्यंत मधुभाऊच्या बाजूने जे काही कोर्टात अर्जुनने पुरावे दिले ते सर्व पुरावे उपयोगात येऊन आता अर्जुनची वकिलीसुद्धा चैतन्याने वाचवलेली असते. इकडे आता अर्जुनची वकिलीला काहीही धक्का लागला नसल्यामुळे आता महिपत आणि साक्षीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता जर अर्जुनची वकिली आता व्यवस्थित आहे तेव्हा आता तिकडे अर्जुन हा खूप भडकलेला असेल आणि आता अर्जुनचं पुढचं टार्गेट नक्कीच असं असेल की आपण कसं आश्रमात गेलो आणि आपण कसा विलासचा खून केला हे आता अर्जुन नक्कीच शोधून काढेल आणि मग आपलं काही खरं नाही असे साक्षीने आता महिपतला सांगितलेलं असतं. तेव्हा आता महिपत म्हणतो की काहीही करून आता त्या अर्जुनला कात्रीत सापडायला हवं. तेव्हा आता साक्षीने आता प्रियाला बोलावलेलं असतं. प्रिया येताच आता साक्षी म्हणते की मी तुला अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आणायला सांगितली होती. प्रिया त्याचं काय झालं? तेव्हा प्रिया म्हणते की तू मला आदेश देऊ नकोस आणि मी ते काम करण्यासाठी गोरेबाईंना आता पैसे दिलेत. साक्षी म्हणते की मग झालं का काम? तर प्रिया म्हणते नाही अजून. तो अर्जुन खूप हुशार आहे आणि त्या ऑफिसमधून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल काढणं एवढं सोपं नाही आहे. तर आता साक्षी म्हणते की मला बाकीचं काही माहीत नाही. तर तेवढ्यात महिपत आता तिथे येतो आणि प्रियाला बंदुकीचा धाक दाखवतो आणि म्हणतो की हे बघ, माझ्या पोरीने तुला जे काम सांगितलं ना ते जर तू वेळेवर केलं नाही ना तर मग माझ्या इतकं वाईट कोणी असणार नाही. बंदुकीला घाबरत आता प्रिया म्हणते की अण्णा ती बंदूक अगोदर बाजूला ठेवा आणि मी काहीही करून ते आता कॉन्ट्रॅक्टचे पेपर मिळवणारच असा आता प्रियाने पण केलेला असतो. साक्षी म्हणते की मला बाकीचं काही माहीत नाही. जर तू कॉन्ट्रॅक्टचे पेपर आणले नाही तर अर्जुन हा विलासचा खून मी केला हे नक्की शोधून काढेल आणि त्याने जर शोधलं तर माझ्याबरोबर कोण अटकेल हे तुला माहिती आहे ना? तर प्रिया म्हणते हो हो आणि लगेचच प्रिया कामाला लागलेली असते आणि तिच्या कारमधून येऊन आता अर्जुन
च्या ऑफिसमध्ये येत आता प्रिया अर्जुनची भेट घेते आणि बार काउन्सिलिंगमध्ये त्याच्यासोबत जे काही घडलं त्यामुळे ती तिथे आले असल्याचे आता प्रिया अर्जुनला सांगते. पण प्रियाचा नक्कीच काहीतरी वेगळा डाव असणार असे आता अर्जुन आणि चैतन्यने ओळखलेलं असतं. पण त्याच वेळेस आता अर्जुनच्या डोळ्यात धूळ फेकून टेबलवर असलेली आता ड्रॉवरची चावी प्रियाने आपल्या हातात घेतलेली असते. पण आता त्यावेळेस अर्जुन हा प्रियाला तिथून काढून देतो. प्रिया पुन्हा आता ऑफिसमध्ये येते आणि आता ऑफिसमध्ये येऊनच अर्जुनचे ड्रॉवर उचकू लागते. पण त्याच वेळेस आता तो पिऊन तिथे आलेला असतो आणि त्याच्यामुळे आता प्रियाला पुन्हा हात हलवत जावं लागतं. तर आता प्रिया पुन्हा भयानक डाव खेळून गोरेबाईकून आता मोठ्या हुशारीने प्रियाने ऑफिसची चावी घेतलेली असते आणि मध्यरात्री प्रिया तिथे येऊन आता अर्जुनच्या ड्रॉवरची चावी तिच्याकडेच असल्यामुळे आता प्रिया अर्जुनचा ड्रॉवर उचकते आणि त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल प्रियाच्या हाती आलेली असते आणि लगेचच प्रिया ती फाईल घेऊन ऑफिसमधून पसार होते. इकडे आता अर्जुन हा घरी आलेला असतो. पण दुपारी प्रिया आपल्या ऑफिसमध्ये आली तेव्हा नक्कीच तिचा काहीतरी डाव असणार आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल ऑफिसमध्येच आहे असे आता अर्जुन सायलीला बोलतो. तेव्हा आता पटकन शंकेची पाल मनात चुकचुकत अर्जुन आणि सायली दोघेही आता ऑफिसमध्ये आलेले असतात. तेव्हा आता त्या भर अंधारात सायली ही ड्रॉवर उचकते. तेवढ्यात खाली त्या फाईलमधून पडलेले पेपर्स आता सायलीला दिसतात आणि त्याचबरोबर आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईलची चोरी झाल्याचे आता सायली अर्जुनला सांगते. तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की बघितलं का मिस सायली, मी तुम्हाला सांगत होतो ना ती प्रिया दुपारी याच कामासाठी आली होती. पण आम्ही असल्यामुळे तिला ते काही जमलं नाही आणि आता तिने असा डाव साधला. तेव्हा आता काय करायचं असं आता अर्जुन सायलीला बोलतो. तेव्हा आता सायली विचार करू लागते आणि आता विचार करतात सायलीच्या डोक्यात एक भयानक प्लान आलेला असतो. सायली आता अर्जुनला म्हणते की अर्जुन सर हे बघा, प्रिया आता ती फाईल घेऊन काय दुसरीकडे कुठे जाणार नाही, ती तिच्या घरी जाईल. तेव्हा आता रविराज सर आपल्या बाजूने आहेत. आपण जर रात्री रविराज सरांना फोन करून हे सगळं सांगितलं आणि आपल्या ऑफिसमधील एक महत्त्वाची फाईल प्रियाने चोरून नेली असं जर त्यांना कळालं तर ते आपल्या बाजूने असल्यामुळे नक्कीच प्रियाकडून ती फाईल त्यांच्याकडे घेतील आणि पुढचा होणारा अनर्थ टळेल अर्जुन सर. आता अर्जुनला देखील आता सायलीचं म्हणणं पटलेलं असतं आणि पटकन आता सायली तिच्या मोबाईलवरून रविराजला फोन लावते. तर आता एवढ्या रात्री सायलीचा फोन कसा आला या विचाराने आता रविराज पटकन सायलीचा फोन घेतो आणि म्हणतो की सायली एवढ्या रात्री तुझा फोन. तर सायली म्हणते की ऐका ना रविराज सर, आम्ही आत्ता ऑफिसमध्ये आलो आणि ऑफिसमध्ये आमच्या एका महत्त्वाच्या फाईलची चोरी झाली. तेव्हा प्रिया दुपारी ऑफिसमध्ये आली होती आणि ती ड्रॉवर उघडण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा आता अर्जुन सरांना संशय आला म्हणून आम्ही इकडे बघायला आलो. तर ऑफिसमध्ये चोरी होऊन ती फाईल प्रियानेच नेली, आमची पक्की खात्री आहे. तेव्हा आता प्रिया ही घरी आली असेल आणि ती फाईल तिने तिच्या रूममध्येच कुठेतरी ठेवली असेल. तेव्हा काहीही करून प्रियाकडून ती फाईल तुम्ही मिळवा, नाही तर खूप अनर्थ होणार आहे. ते ऐकून आता रविराजला मोठा धक्का बसतो आणि प्रिया आणि साक्षीचे नक्कीच काहीतरी चाललं असल्याचे आणि नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे आता रविराजांच्या लक्षात येते. इकडे आता प्रिया ही तिच्या बेडरूममध्ये येऊन ती फाईल तिच्या कपाटात ठेवून तशी झोपी जाते. इकडे आता रविराज हा दुसऱ्या दिवशी सकाळीच आता प्रियाच्या रूममध्ये जाऊन प्रियाचे कपाट उघडतो आणि त्या कपाटात अखेर त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल रविराजांना मिळते. तेव्हा आता ताबडतोब रविराज ती फाईल बघतात आणि अर्जुन सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ही काय गडबड आणि काय भानगड आहे असा विचार रविराजांच्या मनात येतो. पण आपण ही फाईल आता काहीही करून अर्जुनकडे द्यायलाच हवी असा विचार करून रविराज आता पटकन फोन करून चैतन्यला बोलावतात आणि आता गार्डनमध्ये रविराज आणि प्रिया बसलेली असतात. त्याच वेळेस आता रविराज
तिथे बसलेला असताना चैतन्य तिथे येतो. तेव्हा आता चैतन्याला बघताच रविराज म्हणतात की अरे चैतन्य, तुला एक फाईल हवी होती ना, तर मी एक केसची फाईल तुला देतो, ही फाईल तू अर्जुनकडे नेऊन दे. असे म्हणत आता रविराजांनी ती फाईल चैतन्याला दिलेली असते. आणि इकडे आता ती फाईल बघता चैतन्याला मोठा धक्का बसतो. पण आता रविराज चैतन्याला खुणावतो. तेव्हा आता चैतन्याला सगळं काही लक्षात आलेलं असतं आणि पटकन आता चैतन्य हा आता अर्जुनकडे येऊन ती फाईल पुन्हा अर्जुनला देतो. तर आता प्रियाचा डाव तिच्यावरच उलटून आता अर्जुनने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पुन्हा प्रियाकडूनच मिळवलेली असते. आणि आता इकडे प्रिया ही कपाटात तिची फाईल बघू लागते, पण तिला काही फाईल भेटत नसते. आणि त्यामुळे आता प्रिया खूप टेन्शनमध्ये येऊन प्रिया ही डोक्याला हात लावते. आणि आता आपण साक्षी आणि महिपतला काय उत्तर देणार असा विचार मनात येऊन आता प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते. प्रिया म्हणते की जर महिपत आणि साक्षीला हे कळालं तर तो महिपत मला काही जिवंत सोडणार नाही. तर आता घाबरतच प्रिया ही आता महिपत साक्षीकडे येते आणि घडलेली सर्व हकीकत आता प्रिया ही महिपत साक्षीला सांगते. तेव्हा आता महिपतला खूप राग आलेला असतो आणि पिसाळलेला महिपत रागाने आता प्रियाच्या तोंडाला बंदूक लावतो आणि म्हणतो की आता तू संपली प्रिया. एवढं साधं तुला व्यवस्थित फाईल ठेवणंसुद्धा जमलं नाही. अगं, जी फाईल तू मिळवली ती फाईल तुझ्या घरातून कशी गायब झाली? घरानं खाल्ली की आभाळाने? मला बाकीचं काही माहीत नाही. तू जर मला फाईल आणून दिली नाही तर आता मी तुला यमाचा दरवाजा दाखवतो. पण तेवढ्यात आता साक्षी महिपतला अडवू लागते. तर आता महिपत प्रियाला कोणती शिक्षा करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.